शिंदे गटाच्या 7 खासदारांनी भाजपच्या चिन्हावर लढवण्यासाठी पत्र दिलंय असा मोठा दावा माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केलाय। महाविकास आघाडी भक्कम आहे, महायुतीमध्ये वाद सुरू आहेत असंही सतेज पाटील यांनी म्हटलंय। तर सतेज पाटलांकडे बंगाली बाबा आहे आणि त्यामुळे ते दावे करत असावेत असा टोला धनंजय महाडिक यांनी लगावलाय। सतेज पाटलांना आमचं काय ते आम्ही ठरवू, सतेज पाटलांनी आम्हाला सांगू नये असंही महाडिक म्हणतायत। महाविकास आघाडी भक्कम आहे, कुठलाही वाद महाविकास आघाडीमध्ये होणार नाही, किंबहुना तो वाद महायुतीमध्ये चालू आहे। आता आपण बघतोय की शिंदे गटांना किती जागा मिळणार, राष्ट्रवादीला किती जागा मिळणार याची खलबतं चालू आहेत। आमच्याकडे माहिती अशी आहे की शिंदे गटातल्या 12 पैकी जवळजवळ 7 विद्यमान खासदारांनी भाजपच्या चिन्हावर लढावं अशा पद्धतीचं लेखी पत्र दिले अशी माहिती आहे। महाविकास आघाडी एका विचाराने एकत्रित आलेली, त्यामुळे आमच्यात कुठलाही मतभेद नाही। सीट वाटप व्यवस्थित होईल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि मॅक्झिमम खासदार हे महाविकास आघाडीचे दिसतील। त्यांच्याकडे बंगालची काय माणसं आहेत, त्यांच्याकडे हे सगळं जादूटोना करणं, भविष्य सांगणं हे त्यांनाच जमतं। भाजपच्या तिकिटावर शिवसेनेचे लढणार असतील तर ते शिवसेना घोषित करेल ना। काँग्रेसच्या एका व्यक्तीनं हे घोषित करण्याची आवश्यकता नाही, ते ज्योतिषशास्त्र त्यांनी बघू नये। आमच्या अंतर्गत विषयात आम्ही ठरवू, त्यांना चिंता करण्याची काय आवश्यकता आहे।